नमस्ते माझी यूट्यूब फॅमिली। आज मी तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेली आहे। घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने नानकटाई बनवायची आहे। तर चला मग, एक वाटी मिक्सरमध्ये मीने साखर घेतलेली आहे, तिला आपण बारीक करून घेणार आहोत। तर पिठी साखर बारीक झाल्यानंतर त्याच वाटीने आपण मोजून घेणार आहोत आणि थोडीशी जास्त आहे तर अशी साखर घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्याच वाटीने तूप मिक्स करून घेणार आहोत चांगलं। तर पिठी साखर आणि तूप आपल्याला चांगलं मिक्स केल्यानंतर आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे। तर अशी नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते आणि बाहेरची बेकरीतली आणण्यापेक्षा घरच्या घरी खूप नानकटाई होते आणि आपल्या मुलांना पण खूप आवडते। तर असं आपण पिठी साखर आणि तूप मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यात आपण 2 वाट्या गव्हाचं पीठ टाकणार आहोत आणि ते पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे। तर अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकायचं आहे। खायचा सोडा पण टाकायचा आहे चिमूटभर आणि वेलदोड्याची पावडर असेल तर ती पण टाकू शकता तुम्ही। तर हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण सगळं मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की छानपैकी असा गोळा झालेला आहे। तर याचीच आपल्याला नानकटाई बनवायची आहे। तर बघू शकता की नानकटाई बनलेली आहे। आपल्याकडे पिस्ता असेल तर पिस्ता चिटकवायचा, बदाम असेल तर बदाम चिटकवायचा, ऑप्शनल आहे, काही लावू शकतात नानकटाईला। आणि बेक करायला आपण 15 ते 20 मिनिटं ठेवणार आहोत। तर कमी साहित्यांमध्ये घरच्या घरी इतक्या साऱ्या नानकटाया होतात आणि खूप छान लागतात। तर नक्की ट्राय करून बघा आणि माझा ब्लॉग जर शेवटपर्यंत बघितला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स। बाय।